कॉपीराइट कॉपीराइट स्ट्रिक तुम्हाला येते का तुमच्या यूट्यूब चॅनलवर? तर इथून पुढे तुम्हाला कॉपीराइट स्ट्रिक येणार नाही. हो, इथून पुढे तुम्हाला कॉपीराइट स्ट्रिक येणार नाही, हे मी सांगते तुम्हाला. कसं काय? तर चला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही यूट्यूबवर आहात आणि तुम्हाला कॉपीराइट स्ट्रिक येत असेल तुमच्या चॅनलवर वारंवार आणि कॉपीराइट स्ट्रिक आल्यानंतर आपल्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागतो. नाही केला तर 3 वेळा कॉपीराइट स्ट्रिक येऊन झाल्यानंतर आपला चॅनल आपोआप बंद होतो किंवा चॅनल बॅन होतो असं म्हणायलाही हरकत नाहीये. कॉपीराइट स्ट्रिक म्हणजे नेमकं काय असतं? की कॉपीराइट स्ट्रिक म्हणजे आपण दुसऱ्याचं एखादं सेम तीच वस्तू आपण तीच गोष्ट आपण कॉपी करतो आणि आपल्या व्हिडिओमध्ये टाकतो. तेव्हा आपल्याला कॉपीराइट स्ट्रिक येतं. किंवा एखाद्या फिल्मचं गाणं असेल, हिंदी सॉन्ग किंवा काही असू द्यात. त्यामध्ये आपण ते गाणं आपण टाकतो व्हिडिओमध्ये. तेव्हा आपल्याला कॉपीराइट स्ट्रिक येतं. हिंदी सॉन्ग किंवा फिल्मी गाणी ही कधी चालतात आपल्या YouTubeवर? जेव्हा आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो, तो व्हिडिओ आपला 30 सेकंदाचा किंवा लयत लय 1 मिनिटाचा असतो. आता YouTubeच्या नवीन नियमानुसार आपण शॉर्ट व्हिडिओ 3 मिनिटांपर्यंत बनवू शकतो. तो पण शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि आता तो विषय आला कॉपीराइटचा. तर कॉपीराइटमध्ये काय असतं नक्की? की एखादा आपण ब्लॉग बनवतो आणि त्यामागे आपण डायरेक्ट एखाद्या फिल्मचं गाणे लावतो. मग आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक येणारच किंवा एखाद्याची सेम टू सेम व्हिडिओ डाउनलोड करतो आणि आपल्या चॅनलवर अपलोड करतो तेव्हा एखादी कॉपीराइट स्ट्राईक येण्याची शक्यता असते. जर तुम्ही ब्लॉगर आहात आणि स्वतःच्या आवाजात तुम्हाला व्हिडिओ बनवायचाच नाहीये, स्वतःचा चेहरा सुद्धा दाखवायचा नाहीये, की जेव्हा तुम्ही कॉपीराइट फ्री म्युझिक घ्याल तेव्हा तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक कधीच येणार नाहीये. ती कशी? तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ती कुठून घ्यायची तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. कॉपीराइट म्युझिक मध्ये नक्की कोणतं म्युझिक असतं? सॅड सॉन्ग, रोमॅन्टिक सॉन्ग किंवा कोणत्याही पद्धतीचं सॉन्ग तुम्हाला जे हवं ते बर्थडे पार्टी सॉन्ग किंवा नॅचरल सॉन्ग, पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज तुम्ही काहीही तिथून घ्या. तुम्हाला कॉपीराइट कधीच येणार नाहीये. कारण की ती वेबसाईट ह्यासाठीच बनवली आहे की तुमच्या आमच्यांसाठी की तुम्हाला कधी कॉपीराइट स्ट्राईक येणार नाही. तिथून तुम्ही व्हिडिओ घेतल्यानंतर किंवा बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तिथे कॉपीराइट व्हिडिओ सुद्धा असतात तेही तुम्हाला सांगणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. तर चला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. इथे तुम्हाला टाईप करायचं आहे गुगलवर जाऊन कॉपीराइट फ्री बॉलिवूड सॉन्ग म्युझिक डाउनलोड. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की हिंदी सॉन्ग म्युझिक नो कॉपीराइट सॉन्ग MP3 डाउनलोड. आता तुम्ही इथे बघू शकता की इथे क्लिअरली सांगितलं आहे नो कॉपीराइट सॉन्ग MP3 फ्री डाउनलोड. त्याचबरोबर इथे त्यांनी क्लिअरली सुद्धा हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही इथे बॉलिवूड सॉन्ग, इंडियन हिंदी बॉलिवूड सॉन्ग, इंडियन हिंदी सॉन्ग बॉलिवूड असे खूप प्रकारचे रोमॅन्टिक सॉन्ग, तेरा रुठना, इंडियन बॉलिवूड होली हिंदी सॉन्ग म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला कॉपीराइट म्युझिक इथे मिळून जाईल. तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला जे म्युझिक पाहिजे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. हे यूट्यूब कॉपीराइट म्युझिक आहे सगळे तुम्हाला एक तुमच्या माहितीसाठी सांगते. इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला म्युझिक मिळून जातील आणि हे म्युझिक तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर वापरलं ना तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कॉपीराइट येणार नाहीये. कळलं? अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे इथे म्युझिक भेटून जातील. जसे पाहिजे तसे. आता जर तुम्हाला बर्थडे म्युझिक पाहिजे नसेल तर तुम्ही इथे बघू शकता बर्थडे स्पेशल. आता बर्थडे स्पेशल लिहिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे हॅपी बर्थडेचे खूप सारे म्युझिक आलेले आहेत. आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक चेक करून दाखवते.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी. कळलं? म्हणजे हे झालं बर्थडेचं. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेले आहात आणि तिथे तुम्हाला खूप भारी वाटलं आहे. तिथे तुम्ही एखादा व्हिडिओ शूट केला, हॅपी फिलिंग आली, तर तुम्ही हॅपी म्युझिक इथे सर्च केलं ना, तरी तुम्हाला ते हॅपी म्युझिक येणार इथे. इथे हॅपी नाव टाकलं तर तुम्हाला हॅपी म्युझिक सगळे कॉपीराईट फ्री म्युझिक इथे येऊन जातील. इथं लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता की हॅपी नो कॉपीराईट म्युझिक. मग इथून तुम्ही कोणतंही म्युझिक घेतलं तरी नो प्रॉब्लेम. आता बघा, हॅपी किड्स बॅकग्राऊंड म्युझिक. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी गार्डनमध्ये गेला आहात, तिथं तुमची लहान मुलं खेळत असतील, तर तुम्ही हे म्युझिक आरामात यूज करू शकता आणि आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकू शकता. पूर्ण 1 मिनिटाचं म्युझिक आहे हे. तुमची लहान मुलं खेळत असतील किंवा काय ॲक्टिव्हिटी करत असेल, तुम्ही हे म्युझिक यूज करू शकता. आता इथे इथे लिहिलेलं आहे हॅलो किड्स किंवा क्यूट बेबी. आपण हॅलो किड्स हे म्युझिक चेक करूयात कसं वाटतंय ते. हे बघा, आता हे म्युझिक कुणाचं आहे हे सगळी माहिती इथे मिळते तुम्हाला. पण तिकडे आपल्याला जायचंच नाहीये, आपल्याला फक्त म्युझिकचं बघायचं. आणि डाउनलोड करणं पण इतकं सोपं आहे ना, की तुम्ही फक्त आहे ना, इथे जे डाउनलोडचा सिम्बॉल दिसतो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला म्युझिक येऊ शकतं. आता हे झाले हॅपीचं. आता तुम्ही सॅड सॅड फिलिंग असेल तुमची, तर तुम्ही सॅड म्युझिकवर डाउनलोड केलं तर तुम्ही इथे बघू शकता सगळं सॅड लव्ह स्टोरी नाही का, सॅड म्युझिक. म्हणजे तुम्हाला जसं म्युझिक पाहिजे तसे ते अवेलेबल आहेत. आता सॅड म्युझिक पण झाल्यानंतर इथे तुम्ही कुठे फिरायला गेला आहात आणि तुम्हाला नॅचरल म्युझिक पाहिजे, मग तुम्ही इथे टाईप करू शकता नॅचरल म्युझिक. इथे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे दिसूनच येईल आता हे म्युझिक असं आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला आहात आणि तुम्ही एकदम भारी तिथे शूटिंग केलेलं आहे. कुठे पाण्याचं शूटिंग आहे किंवा एखाद्या झाडांचं आहे, प्राण्यांचं, पक्ष्यांचं वेगवेगळं आवाजात तुम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्याला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून हे म्युझिक लावलं ना, तर एकच नंबर तुमचा व्हिडिओ शूट होईल. आणि हा ही म्युझिक बघा तुम्ही 1 मिनिट आणि 45 सेकंदाचे आहे, म्हणजे जवळजवळ 2 मिनिटाचं हा म्युझिक आहे. बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही शूट केलं ना, की हा बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही डाउनलोड करून टाका. तुम्हाला इतकं भारी वाटेल ना हा म्युझिक, खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि तुमचा व्हिडिओसुद्धा इतका सुंदर होईल ना, खूप छान. आता तुम्हाला त्याच पद्धतीने दुसरं एखादं म्युझिक दाखवते. आता तुम्ही यूट्यूबर आहातच, तर तुम्हाला ब्लॉग बनवायचा असेल, तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही इथे लिहिलेलं आहे क्लिअरली ब्लॉग बॅकग्राऊंड म्युझिक. तर ते तुम्ही यूज करू शकता. आपण ते चेक करूयात कसं आहे ते. पूर्ण 1 मिनिटं आणि 50 सेकंदाचं म्युझिक आहे हे. म्हणजे इतकं भारी आहे ना,
की तुम्ही कुठे फिरायला गेलात, नुसतं व्हिडिओ शूट केलं, काहीही असू दे, तुमचा मस्ती असू दे, धिंगाणा असू दे, त्याला हे म्युझिक जॉइन केलं ना, एकच नंबर दिसेल. आता तुम्ही इथे बर्ड साउंड बघू आपण. बर्ड्स साउंड. एक नंबर हे म्युझिक आहे. तुम्ही बघू शकता इथे, की म्युझिक पूर्ण 19 मिनिटाचा आहे. आणि 19 मिनिटाचा जर तुम्ही व्हिडिओ YouTubeवर टाकला एकदम भारी शूटिंग करून, तर काय पाहिजे तुम्हाला अजून? आता इथे बघा बर्ड नॉईज आहे. जर तुम्ही नॅचरल लव्हर्स असाल किंवा तुम्हाला निसर्गप्रेमी असाल, तुम्ही कुठे फिरायला गेला, तर मी तुम्हाला ह्या आधी सांगितलेलं आहे, तिथं तुम्ही पक्षी, प्राणी कशाचाही शूट करा आणि हे म्युझिक तुम्ही टाकू शकता. म्हणजे हे म्युझिक ऐकल्यानंतर समोरच्याला एकदम शांत फील होईल, रिलॅक्स फील होईल. आता इथे खूप प्रकारचे म्युझिक आहे. तुम्ही ते सर्च बघू शकता. इथे क्लिअरली सांगितलेलं आहे. इथे बर्ड म्युझिक आहे, नॅचरल आहे, बर्ड्स आहे, पियानो आहे, म्युझिक आहे, फॉरेस्ट आहे, रिलॅक्स आहेत, वूड्स आहे, क्लेम आहे, ॲनिमल आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचे म्युझिक तुम्हाला इथे मिळणार नाही ते तुम्ही सांगू शकता इथे. तुम्हाला हवं ते म्युझिक इथे मिळून जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला आता रोमॅन्टिक सॉन्ग पाहिजे नसेल, तर तुम्ही तेही टाकू शकता. इथे रोमॅन्टिकवर क्लिक करायचं आणि ते सर्च केल्यानंतर तुम्हाला रोमॅन्टिक खूप बॅकग्राऊंड म्युझिक येतील. त्यातला आपण एक क्लिक करून बघूयात. आता तुम्ही रोमॅन्टिक म्युझिक टाकले आहे, तर हे म्युझिक 2 मिनिटं आणि 12 सेकंदाचं आहे. आता आपण इथे लगेच आपण जास्त वेळ न घेता पुढचं म्युझिक बघूया. ते म्हणजे बॉलिवूड सॉन्ग. बॉलिवूड सॉन्ग टाकल्यानंतर तुम्हाला इथे बॉलिवूडच्या रिलेटेड गाणी येतील तुम्हाला इथे. तुम्ही बघू शकता. जे पाहिजे ते तुम्ही, म्हणजे जेवढे कॉपीराईट आहे ना इथे म्युझिक, ते तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. की असं नाही की हे नाही, ते नाही. तुम्ही ते बॉलिवूड टाकलं तर बॉलिवूड येऊ शकतं. आता मी हे म्युझिक डाउनलोड करणार आहे आणि माझ्या एका व्हिडिओला ॲड करणार आहे. तेही तुम्हाला मी व्हिडिओ पुढच्या नेक्स्ट ह्याच्यात दाखवणारच आहे. चला तर आता हे म्युझिक आपण डाउनलोड करू. सगळ्यात आधी आपण इथे डाउनलोडवर क्लिक करूयात. बघा, डाउनलोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि डाउनलोड झालं पण आहे माझं म्युझिक हे. तर अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने हे याच्यात एवढीच व्हरायटीज नाही आहे. तुम्ही अजून खूप काही बघू शकता इथून, की इथे तुम्हाला मिळणार आहे बॉलिवूड सॉन्ग, कृष्णा म्युझिक, इंडिया म्युझिक, इंडियन, हिंदी सॉन्ग, हिंदी बॉलिवूड म्युझिक. तर आपण हिंदी सॉन्ग बघूयात. तर बॉलिवूड म्युझिक पण छान आहेत. तुम्ही बघू शकता. आता इथे अधुरी कहाणी, जो ना हो सकी पुरी.
पूर्ण 3 मिनिटं आणि 42 सेकंदाचं आहे. तुम्हाला काही बॅकग्राऊंडमध्ये बोलायची गरज नाही. डायरेक्ट हे म्युझिक टाकून द्या आणि व्हिडिओ अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला ट्रेडिशनल अजून काय पाहिजे नसेल तर तेही इथे मिळून जाणार आहे. इथं तुम्हाला दिवाळी सॉन्ग भेटत आहे. इथून तुम्ही बघू शकता की तुम्हाला काय मिळणार नाही या वेबसाईटवर तुम्ही बघाच आता. आता इथे कृष्णा सॉन्ग आहे. तर कृष्णा ओपन केलं ना तुम्ही, तर इथे कृष्णाच्या रिलेटेड सगळं तुम्हाला मिळणार. सगळं तुम्ही बघू शकता. हरे कृष्णा रिलॅक्सिंग म्युझिक. डायरेक्ट 2 मिनिटं 2 मिनिटाचं हे म्युझिक आहे. तुम्ही दुसरं एक म्युझिक बघा. 2 मिनिटं आणि 19 सेकंदाचे म्युझिक आहे हे. जी कृष्णाची बासरी असते ते म्युझिक आहे ते, आणि इतकं भारी आहे ना. आता इथे तबला आहे. तुम्ही तबला म्युझिक म्हणजे ट्रेडिशनल असं काही करू इच्छित असेल तिथे तबला हे आहे. आता इतक्या सगळ्या व्हरायटीज असल्यावर काय कमी आहे का अजून तुम्हाला नक्की सांगा. इथे बघा. जर्नी इन प्लेस म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर फिरायला गेला असाल, तुम्ही तिथे जर्नी करत असाल, कुठेही एक सुंदर लोकेशन असेल तिथे तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करा आणि व्हिडिओ शूट करा आणि हे किती भारी म्युझिक. मला तर खूप आवडली वेबसाईट. आणि ते बघा इंडिया हिप हॉप. एवढेच नाही, तुम्हाला जे हवे ते तुम्ही इथून म्युझिक सर्च करून डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने इथून अजूनही तुम्हाला ह्या वेबसाईटचा फायदा असा आहे की ते पॉप्युलर तुम्हाला इमेजेस मिळू शकतात. पक्ष्यांचे, प्राण्यांचे, फुलांचे म्हणजे एनिवेअर सगळे इथे व्हिडिओ तुम्हाला मिळू शकतात. पॉप्युलर व्हिडिओ मिळू शकतात. पॉप्युलर म्युझिक मिळू शकतं. पॉप्युलर सर्चेस म्हणजे सगळ्यात जास्त लोक इथे काय सर्च करतात ते तुम्ही बघू शकता. इथे कॅमेराज मिळू शकतात तुम्हाला. टर्म अँड सर्व्हिसेस मिळू शकते. प्रायव्हसी आणि पॉलिसी मिळू शकते. इथे कुकीज पॉलिसी मिळू शकते. इथे डिजिटल सर्व्हिसिंग ॲक्ट मिळू शकतात. इथे रिपोर्ट कॉन्टेंट मिळू शकते. इथे तुम्हाला खूप काही इथे व्हरायटीज मिळू शकतात. तुम्हाला इथे कुकिंगची आवड असेल, तुम्ही कुकिंगचा व्लॉग बनवत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. कुकिंग टाकल्यानंतर इथे तुम्ही सर्चवर क्लिक करायचं आहे. डायरेक्टली जास्त डोकं नाही चालवायचं. त्यानंतर कुकिंग फूडिंग म्युझिक इथे येणार आहे. इथे तुम्ही स्वयंपाक बनवता ते म्युझिक. म्हणजे सगळ्या प्रकारची म्युझिक तुम्हाला इथून मिळालंच असेल. मला असं वाटते की आय होप तुम्हाला मला काय सांगायचं हे कळलंच असेल. तर तुम्हाला जे पाहिजे ते इथून मिळू शकतं. आता तुम्ही यूट्यूबर आहात आणि तुम्हाला ब्लॉग बनवायचा आहे, तर ते ब्लॉगचे सुद्धा म्युझिक अवेलेबल असणारच. आता एवढं सगळं आहे म्हटलं हे सुद्धा असणारच. बघा, नाही म्हटलं तरी इथे किती म्युझिक आहे. 42,571 ब्लॉग नो कॉपीराइट म्युझिक तुम्हाला इथे मिळून जातील. अजून तुम्ही सांगा तुम्हाला अजून काय पाहिजे ह्या वेबसाईटकडून. आणि तुम्ही बघू शकता की ते ब्लॉग म्युझिक आहे ते. आता मी हे म्युझिक डाउनलोड करून घेणार आहे कारण की मला आवडलेलं आहे ते.
जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने इथे डोनेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यांना, ज्यांनी हे कॉपीराइट म्युझिक दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे तुमची इच्छा असेल तर. इथे काही कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत. पण आपल्याला डोनेट म्हणून काय द्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता. आता इथे तेरे संग बॉलिवूड बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते बघू. समजलं तुम्हाला मला काय सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये? तर इतके भारी व्हिडिओ, इतकं भारी ते कॉपीराइट म्युझिक मिळून जाईल. अशी वेबसाईट तुम्हाला, इतकी फ्री वेबसाईट तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये. तर कशी वाटली आपली ही वेबसाईट नक्की सांगा. आय होप तुम्हाला ह्या वेबसाईटवरचं सगळं कळलेलंच असेल. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे व्हिडिओ बनवताना स्वतःच्या आवाजात जेवढं बनवाल तेवढं खूप महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरेल तुम्हाला. तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहिलाच असेल की कॉपीराइट स्ट्रिकमध्ये नक्की काय असतं काय नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका. आणि कसं वाटलं आपला व्हिडिओ आजचा तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा.